नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की या सर्व 5 योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर मित्रांनो, ह्या 5 योजना कोणत्या, याचबरोबर कोणकोणत्या योजनेच्या माध्यमातून हेक्टरी किती रुपये जमा होणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार, हे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या सर्व 5 योजनेची माहिती तुम्हाला पुरेपूर कळेल। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे, कारण की पहिली योजना आहे ती म्हणजे नमो शेतकरी योजना। मित्रांनो, तुम्हाला तर माहितच आहे की नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत 7 हप्ते वितरित झालेले आहेत। नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याच्या वाटपाच्या प्रतीक्षेत राज्यातील शेतकरी आहेत। त्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे, कारण की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 25 मार्च रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। या 8व्या हप्त्याचं वितरण राज्यातील 90,41,248 शेतकऱ्यांना 1808 कोटी रुपयाचं वितरण होणार आहे। याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं लँड सीडिंग, आधार सीडिंग, केवायसी आणि ज्यांच्याकडे फार्मर आयडी आहे, अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 25 मार्च रोजी वितरित केला जाणार आहे। ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा 21वा हप्ता आला होता, त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचं वितरण राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे। ही पहिली योजना, ही पहिली आनंदाची बातमी शेतकऱ्यांना। मित्रांनो, दुसरा अपडेट आहे खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याच्या वाटपा संदर्भातलं। मित्रांनो, राज्य सरकारने तुम्हाला तर माहितच आहे की किमान 17,500 रुपयाचा सरसकटचा पीक विमा मंजूर केला होता, परंतु अद्यापही तो पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आला नाही। शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रमात आहेत, कारण की काही शेतकऱ्यांना कॅल्क्युलेशन 0 दाखवत आहे, काही शेतकऱ्यांना अमाऊंट दाखवत आहे आणि काही शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन अवॉइडेड दाखवत आहे। मग पीक विमा कधीपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार, कोण्या जिल्ह्यामध्ये येणार, कोण्या पिकाचं येणार, याची माहिती मी गोळा केलेली आहे, तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। सर्वप्रथम मराठवाड्यापासून सुरुवात करूया। मराठवाड्यातल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये मक्का आणि सोयाबीन या 2 पिकाचा पीक विमा भेटणार आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये मक्का आणि सोयाबीन या 2 पिकाचा पीक विमा भेटणार आहे। परभणी जिल्ह्यामध्ये मक्का आणि सोयाबीन या 2 पिकाचा पीक विमा भेटणार आहे। लातूर जिल्ह्यामध्ये बाजरी, मक्का आणि सोयाबीन या 3 पिकाचा पीक विमा भेटणार आहे। त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये फक्त सोयाबीन या पिकाचा पीक विमा मिळणार आहे। त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये बाजरी, मक्का आणि सोयाबीन या 3 पिकाचा पीक विमा मिळणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये फक्त सोयाबीन या पिकाचा पीक विमा भेटणार आहे। जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन या पिकाचा पीक विमा भेटणार आहे। त्यानंतर पालघर जिल्ह्यामध्ये धान म्हणजे भात या पिकाचा पीक विमा भेटणार आहे। सोलापूरमध्ये बाजरी आणि सोयाबीनचा पीक विमा भेटणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्हा म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा पीक विमा भेटणार आहे। त्यानंतर विदर्भामध्ये येऊयात आपण। विदर्भामध्ये बुलढाणा, यवतमाळ, अकोला, वाशिम, अमरावती या सगळ्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा पीक विमा भेटणार आहे। पुन्हा एकदा सांगतो, बुलढाणा, यवतमाळ, अकोला, वाशिम, अमरावती या विदर्भातल्या 5ही जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाचा पीक विमा भेटणार आहे। त्यानंतर नाशिक, जळगाव, वर्धा या 3 जिल्ह्यासाठी सोयाबीन व इतर पिकाचा पीक विमा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मिळू शकतो। त्यानंतर सांगली, नागपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन या पिकाचा पीक विमा भेटणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाचा 35% प्रमाणे पीक विमा भेटणार आहे। त्यानंतर पुणे, नंदुरबार, भंडारा या जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन या पिकाचा थोडाफार पीक विमा मिळण्याची शक्यता आहे। त्यानंतर गडचिरोली, धुळे, सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा थोडाफार पीक विमा सोयाबीनचा मिळणार आहे। त्यानंतर ठाणे, रायगड जिल्ह्यामध्ये धानाचा पीक विमा भेटणार आहे। त्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा धान या पिकाचा पीक विमा भेटणार आहे। आणि वाशिम, बीड सोडता इतर जिल्ह्यामध्ये मूग व उडीद या पिकाचा पीक विमा मिळणार आहे। नाशिकचा सोयाबीनचा पीक विमा मिळण्याची शक्यता नाही व इतर जिल्ह्यामध्ये म्हणजे कोण्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा पीक विमा मिळण्याची शक्यता नाही, ज्याच्यामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा पीक विमा मिळण्याची शक्यता फार कमी आहे। यामध्ये आपण जर पाहिलं तर सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, मक्का या सर्व पिकाची उत्पादकता जाहीर झालेली आहे आणि उत्पादकतेच्या आधारावर शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे आणि ही उत्पादकता कृषी विभागाने जाहीर केलेली आहे। काही शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन सुरू आहे, काही शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन 0 दाखवत आहे। ज्यांचं 0 दाखवत आहे त्यांना पीक विमा मंजूर नाही, त्यांनी असं समजावं। कुणाला अमाऊंट दाखवत आहे तर तेवढी अमाऊंट मंजूर झाली, तेवढं तसं समजावं। त्यानंतर कुणाला वेटिंग म्हणजे क्लेम कॅल्क्युलेशन वेटिंग म्हणजे असं दाखवत असेल तर तुमचा क्लेमचं कॅल्क्युलेशन झालं नाही, असं त्यांनी समजावं। आता हे झालं दुसरं अपडेट। मित्रांनो, तिसरं अपडेट आहे 2020 ते 2024 पर्यंतचा पीक विमा।
मित्रांनो 2020, 2021, 2022, 2023 आणि 2024 पर्यंतचा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर होता, परंतु त्यांच्या आधारला बँक खातं लिंक नसल्यामुळे किंवा काही कारणास्तव त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वितरण विमा कंपनीच्या माध्यमातून करण्यात आलेलं नाही. मग अशा शेतकऱ्यांना 2020, 21, 22, 23, 24 पर्यंतचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे. मग काही शेतकऱ्यांचा अग्रिमचा पीक विमा होता किंवा काही शेतकऱ्यांचा वैयक्तिक क्लेमचा किंवा काही शेतकऱ्यांचा पोस्ट हार्वेस्ट म्हणजे कापणी आणि प्रयोगाच्या आधारावर जो ज्यांना पीक विमा मंजूर झाला होता तर तो पीक विमा होता, तर तो वाटपाला सुरुवात झालेली आहे. पण ज्यांचा पीक विमा थकीत होता आणि ज्यांचा आधारला बँक खातं लिंक नसल्यामुळे जे थकीत होता अशा शेतकऱ्यांचं वाटप सुरू झालेलं आहे. आणि ज्यांना मिळालाच नव्हता, ज्यांचं सगळं काम ओके असून देखील त्यांना मिळालाच नव्हता, त्यांनाही थोड्याफार कमीत कमी 1000 रुपयाचा पीक विमा वाटप सुरू आहे. कारण की राज्य सरकारने 2 GR काढलेले आहेत, ज्याच्यामध्ये जवळपास खरीप 2024 आणि रब्बी 2024चा पीक विमा ज्या शेतकऱ्यांचा बाकी होता तर तो त्याच्यासाठी राज्य सरकारने अनुदान विमा कंपनीला वितरित केलेला आहे. 9 विमा कंपन्या आहेत, चोलामंडलम EMS असेल, युनायटेड इंडिया असेल, SBI लाईफ असेल, HDFC अर्गो असेल किंवा इतर ज्या विमा कंपन्या ज्या कार्यरत होत्या 2024 मध्ये, तर त्यांना सुद्धा 2024चा पीक विमा वाटप सुरू झालेला आहे. त्यानंतरच अपडेट आहे मित्रांनो नुकसान भरपाई संदर्भामध्ये. तुम्हाला माहितच आहे की राज्य सरकारने 31,628 कोटींचं शेतकऱ्यांना पॅकेज मंजूर केलं होतं, परंतु त्या 31,628 कोटीच्या पॅकेजमध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पैसे भेटले नव्हते. काही शेतकऱ्यांना 50% भेटलं, काही शेतकऱ्यांना 60% अनुदान भेटलं. मग त्यांचं दुसऱ्या टप्प्यातलं अनुदान बाकी होतं किंवा काही शेतकऱ्यांची KYC झाली नव्हती किंवा काही कारणास्तव काही शेतकऱ्यांचे प्रस्ताव उशिरा गेले, त्यामुळे त्यांचे पैसे सरकारकडे अडकलेत. मग अशा शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईचं जे पॅकेज वितरित केलं होतं किंवा रब्बीचं अनुदान जे सरकारने मंजूर केलं होतं हेक्टरी 10,000 प्रमाणे, मग ज्यांचं हे अनुदान बाकी होतं ते सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये वितरित व्हायला सुरुवात करण्यात आलेली आहे. ही शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी. आता पुढचं अपडेट आहे, 5वी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. राज्यातल्या ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात त्या महिलांना आनंदाची बातमी आहे, कारण की जे काही तुमचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता थकलेला आहे तर तो 31 मार्च पर्यंत महिलांच्या खात्यामध्ये येणार आहेत. राज्यातल्या 1,90,00,000 महिला या हप्त्यासाठी पात्र आहेत आणि 30 लाख महिला अपात्र केलेल्या आहेत. ज्या महिलांचं उत्पादन 12 लाखापेक्षा जास्त आहे किंवा ज्या महिला 65 वयापेक्षा जास्त आहेत, ज्या मुली 18 पेक्षा कमी आहेत अशांना अपात्र केलेलं आहे. सरळ राज्य सरकारने KYC करायला सांगितलं होतं. KYC मधून सर्व महिला ओरिजिनल ज्या आहेत त्या पात्र केल्यात आणि ज्या डुप्लिकेट आहेत त्यांना बाद करण्यात आलेला आहे. तर ह्या सर्व 5 योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या किंवा महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी त्याची प्रतीक्षा करत होते ते म्हणजे नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याची. तर नमो शेतकरीचा 8वा हप्ता 25 मार्च रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. शेतकऱ्यांचा दुसरा सुद्धा नमो शेतकरी संदर्भामध्ये प्रश्न होता की नमो शेतकरीचा 8व्या हप्त्याबरोबर 9वा हप्ता येईल का, तर नाही येणार. फक्त 8व्या हप्त्यासाठी राज्य सरकारने निधी वितरित केलेला आहे, निधीसाठी वित्त विभागाने परवानगी दिलेली आहे. पण 9व्या हप्त्यासाठी जो काही 1850 कोटीचा निधी लागणार आहे त्यासाठी वित्त विभागाने परवानगी दिलेली नाही. फक्त 8वा हप्ता 25 मार्च रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व योजना पीक विमा असेल, नमो शेतकरी असेल किंवा संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न केला. हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. धन्यवाद.